नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मी. सगळ्यात आधी तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं 2023-24 मध्ये, नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या दरम्यान मध्ये ज्यांचं नुकसान झालं होतं अवकाळी पावसामुळे, अवेळी पाऊस जो पडलेला होता त्यामुळे तुमचं इथं नुकसान जे झालेलं होतं, त्यासाठी शासनाकडून तुम्हाला पिकांच्या पिकांच्या नुकसानीसाठी तुम्हाला इथं मदत करण्याची घोषणा शासनाने केलेली आहे मित्रांनो. आणि तुमच्यासाठी इथं त्यांनी आता किती पैसे मंजूर केलेले आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे येणार आहे पण मी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला लाभ भेटणार आहे पण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा हा व्हिडिओ, तरच तुम्हाला समजेल काय प्रक्रिया आहे ती मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. त्याचपूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्यासोबत मी लेटेस्ट जी आर आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट हा जो जी आर असणार मित्रांनो, आजचा जी आर असणार आहे 5 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार आहे मित्रांनो. तर राज्यात 5 नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024च्या या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत अशा पद्धतीने हा जी आर आलेला आहे मित्रांनो. जी आर जो आहे मित्रांनो इथं आलेला आपल्याकडे इथं दिनांक 5 सप्टेंबर 2024, म्हणजे तुम्ही बघू शकता आजचा जी आर आहे, लेटेस्ट जी आर आहे मित्रांनो. ओके, आपल्या चॅनलवर सगळं लेटेस्ट जी आर आपल्याकडे देतात मित्रांनो. ओके, असे सगळे जी आर आपण टाकतो, आपण एक जी आर सोडत नाही मित्रांनो. सगळ्याचा त्याचा प्रस्तावना वाचून घेऊ मित्रांनो. प्रस्तावना यांनी काय लिहिले, अतिवृष्टी, पूर व चक्रवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान, इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. त्या तसेच इथं काय लिहिलं त्यांनी, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्यता बाबींकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो. ओके, त्यानंतर शासन निर्णय महसूल व वन विभाग इथून आता 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निशक व दर विविध करण्यात आले. त्यानंतर इथे लिहिल्याने केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तीरित्या राज्य शासनाने 30/1/2014 अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळून समुद्र उधाड, त्यानंतर आकस्मिक आग, त्यानंतर स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होण्याची नागरिकांची मदत देण्यात धोरणा निश्चित केली आहे. अशा पद्धतीने हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, म्हणजे तुमचे कधी पावसामुळे नुकसान झालं असेल किंवा आगीमुळे नुकसान झालं असेल, समुद्र उधाणामुळे नुकसान झालं असेल, अशा प्रकारे तुम्हाला इथं नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत अनुश्रेय करण्यात आलेली आहे. आता 2 हेक्टर ऐवजी मित्रांनो तुम्हाला आनंदाची बातमी, 2 हेक्टरी ऐवजी तुम्हाला 3 हेक्टरी पर्यंत मदत अनुश्रेय करण्यात आलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांसाठी आनंद आलेला आपल्यासाठी एकदम मोठा. यापूर्वी 10/1/2024 ते दिनांक 31/1/2024 च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे इथं लिहिलेले त्यांनी 144 कोटी व 2109 कोटी इतका निधी नोव्हेंबर-डिसेंबर 2023 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पीक नुकसानाकरिता मदत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथे लिहिले त्यांनी, तसेच 2/8/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596 कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे. तो नोव्हेंबर 2023 ते जुलै 2023 या कालावधीत झालेल्या अवेळी अतिरिक्त झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडे निधी मागवणे व प्रस्ताव शासन प्राप्त झालेला आहे.
त्याप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. ओके, आता ते कशा प्रकारे निर्णय आलेले आपण ते इथं बघून घेणार आहे. आता त्याचा सदर इथं शासनाचा निर्णय काय आहे. आता नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत शासनाच्या राज्यात विविध जिल्ह्यात वेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ निर्णय क्रमांक 3 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार आता किती रक्कम आली हे बघून घ्या. एकूण 360 कोटी रुपये आपल्याला इथं आलेले मित्रांनो. एकूण 307 कोटी 25 लक्ष म्हणजे 25,29,000 रुपये इतके आलेले आपल्याला मित्रांनो. 360 कोटी 25,29,000 रुपये इतके आपल्याला आलेले मित्रांनो. निधी मंजूर करण्यात आलेली आहे. इतकी निधी करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. सदर आता लाभ कसा भेटणार आपण ते पण इथे जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्राचा दर्शविलेले निधीसाठी उपलब्ध व तरतुदीमधून अथवा पुनर्नियोजनद्वारे तरतूद उपलब्ध करून घेणे कार्यसन व 11 यांनी हा निधी वितरित करावा. त्यानंतर इथे काय लिहिलं त्यांनी संदर्भातील अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 त्यानंतर सूचित केलेल्या नुसार डीबीटी पोर्टलद्वारे आता लक्षात घ्या इथं 24/1/2023 अन्यान्य सूचित केलेल्या डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. तर इथं तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट बघा. तुमचा आता डीबीटी स्वरूपामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट इथं पैसे येणार आहे मित्रांनो, याचे पण नुकसानवाल्यांचे. ओके, त्यानंतर इथं काय आता कशा प्रकारे ते पण बघू घेऊया. लाभार्थ्यांची अचूक माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. म्हणजे आता काय करायला जे कृषी अधिकारी वगैरे असतात त्यांना इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तर त्यांनी पाहून गेलेलं असते शेती वगैरे, त्यांच्याकडून तुम्हाला फॉर्म ते भरणार ऑनलाईन पद्धतीने किती नुकसान झालेले काय तर ते इथं भरून त्यांना ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरून टाकायचं त्यांच्याकडून, ते भरणारे स्वतः. ओके, चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावना अंतर्गत मागणी करण्यात आलेली निधीची समावेश नाही. ओके, त्यानंतर याची दक्षता घ्यावी. तर आता चालू हंगामासाठी नाहीये, आता इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. त्यानंतर इथं ब मध्ये काय शासन निर्णय महसूल व वन विभाग 1/1/2024 नुसार जे ते लिहिलेले जियारत पिके व बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विविध दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या खातर जमा करण्यात यावी मित्रांनो. 3 हेक्टरच्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हा अधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. म्हणजे कोणाचं मन नाही दुखणार, कोणाचं मन दुखणार नाही, कोण नाराज होणार नाही, अशा पद्धतीने तहसील ऑफिस व जिल्हा अधिकारी यांचं काम येते मित्रांनो कार्यालयाचं. ओके, तर वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे असं इथे लिहिलेलं आहे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोगासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता त्यानंतर होत असलेली खात्री सर्व संबंधित करावी मित्रांनो असे ते लिहिलेले आहे त्यांनी. ओके, त्याच्यानंतर काय लिहिलं त्यांनी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीस तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळीत करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या निर्गमित कराव्यात. या सर्व अवलंबाची करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील मित्रांनो अशा पद्धतीने सांगलेले आहे. म्हणजे तुम्हाला आता कोणते बँकवाले वगैरे काही आवश्यकतेनुसार जे काही तुम्हाला वसुली वगैरे करतात ते त्यांना वगळू नये असं इथे सांगितलं आहे. ओके, अन्य त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाच्या कोषागार कार्यालयाचे
महालेखपाल कार्यालयाशी तैमानिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपयुक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधींची उपयुक्त प्रमाणपत्रे संबंधित कडून प्राप्त करून घेणे एकत्रितरित्या शासनाच्या सादर करायची अशी जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आणि तिथं काय काय लिहिलेले, वरील योजनेसाठी 2 हेक्टर मर्यादित शेती पिकांची नुकसान खर्च मागणी व मुख्य लेखा शुल्क, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्तीचे निवारासाठी अर्थसहाय्य व पूर व चक्रवादळ इत्यादी, त्यानंतर अनुग्रह सहाय्य, त्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या कामानुसारच खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानाकरिता शेतकऱ्यांचा अर्थसहाय्य, त्यानंतर इथं अनिवार्य आहे, त्यानंतर सहाय्यक अनुदाने वेतन शर्तीचे या खालील शीर्षकाखाली भागण्यात येईल मित्रांनो, असे ते लिहिले गेलेलं आहे. तर इथं काय लिहिले, 2 ते 3 हेक्टर मर्यादित शेती पीक नुकसानीचा खर्च मागणी, त्यानंतर मुख्य लेखा शीर्ष, त्यानंतर नैसर्गिक आपत्तींच्या निवारासाठी अर्थसहाय्य, पूर चक्रवादळे इत्यादी अनुग्रह सहाय्य राहणारे मित्रांनो. राज्य आपत्ती प्रतिसाद, त्यानंतर निधीच्या मानका व्यतिरिक्त खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य व सहाय्य अनुदान वेतन स्तर अंतर्गत सोबतच्या विवरित पत्रात दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यात यावा, असं इथे लिहिले गेलेले आहे मित्रांनो. ओके. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा, असं इथं त्यांना शासनाला आव्हान दिलेले आहे. हा जो जी आर मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी किती किती निधी आलेला आहे मित्रांनो, ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आता बघा इथं नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता विवरित करण्याची निधीची तपशील. आता अशा प्रकारे इथं जिल्ह्यांची नाव वगैरे पण दिलेली आहे, ज्या ज्या विभागासाठी आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं. जसं विभागीय आयुक्त नागपूर व हेक्टर किती 21/8/2024 स्वतंत्र प्रस्तावना इथं दिलेली आहे. अशा प्रकारे पुण्याची पण इथं लगे पुण्याची परत एकदा, त्यानंतर तुम्हाला इथं बघतो अमरावती आहे, अकोला, यवतमाळ, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, अशा प्रकारे दिलेली नावं वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण कोण इथं, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव इत्यादी गावांची नावं इथे दिलेली मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं भरपूर नावं इथे दिलेली आहेत, तुम्ही इथं बघू शकता आपल्या जिल्ह्यांसाठी किती इथं निधी विवरित करण्यात आलेली आहे. हे आपल्याला वाचून घ्यायचं एकदा आणि लवकरात लवकर आपली प्रोसेस करून घ्यायची मस्त वेगळी एकदम मित्रांनो. एकदम आनंदाची बातमी तुझ्यासाठी मी घेऊन आलेली मित्रांनो. ओके. अशा प्रकारे याची तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देईन, PDF ची लिंक. ओके. तुम्ही वाचू पण शकता स्वतंत्रपणे, एकदम काही टेन्शन नाही तुम्हाला मित्रांनो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवायची मित्रांनो. त्यांना पण आता नवीन जी आर बद्दल इथं माहिती, त्यांना पण या नवीन जी आर बद्दल माहिती आली पाहिजे. नवीन नवीन शेतकऱ्यांना पण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची तुमचं काम आहे, एक आपलं शेतकऱ्यांना माहिती पोहोचवणं मित्रांनो. ओके. त्यानंतर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ कधी नक्की आवडला असेल तर एक लाईक जरूर करून टाकायचे मित्रांनो. ओके. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याशी काही संपर्क करायचा असेल तर मला टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन जायचं आहे, नाही तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जायचं. तिथं मला तुम्ही मेसेज पण करू शकता आणि काही तुमचे डाऊट वगैरे असेल तुम्ही विचारू शकता मला ते स्वतंत्रपणे. ओके. तर लवकर जॉईन होऊन जायचं, तिथं पण डेली अपडेट वगैरे मी देत असतो मित्रांनो. आणि तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो, कारण की मी डेली असेच नवीन नवीन जी आर आपल्यासाठी घेऊन येत असतो. लेटेस्ट जी आर मी बघत असतो, रोज डेली मी वाचत असतो. नवीन नवीन जी आर शेतकऱ्यांची योजनेची जी आर मी आपल्या चॅनलवर अपडेट करत असतो, डेली मी वाचत असतो. ओके. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आणि कोणत्याही योजना वगैरे आपण सगळे व्हिडिओ इथं अप्लाय पण करून दाखवतो, कशा पद्धतीने फॉर्म भरायचे ते पण मी सांगत असतो. त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं.